नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतन अध्यक्ष डॉक्टर तुषार राठोड यांनी पदग्रहण केलेले आहे। यावेळी त्यांनी बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केलाय। मागील 20 ते 22 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोठे प्रयत्न केले असं ते म्हणाले। ते पुढे म्हणालेत की ही इतर बँकांसारखी बँक नाहीये, शेतकऱ्यांची बँक आहे। गोरगरीब शेतकऱ्यांचा या बँकेशी मोठा संबंध आहे असं डॉक्टर राठोड यांनी सांगितलंय। राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळत नाही, मात्र मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांना कर्जाची सुविधा उपलब्ध होते। त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती सक्षम करून शेतकऱ्यांना अधिक चांगली बँकिंग सेवा देण्याचा प्रयत्न संचालक मंडळ करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। खासदार अशोक चव्हाण यांनी बँकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना दिल्यात। बँकेतील मनुष्यबळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल। शासनाकडे पाठपुरावा करून 156 पदांच्या भरतीला मंजुरी मिळाल्याचं सांगत पारदर्शक पद्धतीने ही पदं भरण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही राठोड यांनी स्पष्ट केले। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका मागच्या महिन्यामध्ये पार पडल्या। 10 तारखेला आमची औपचारिक निवड झाली आणि आज मी चार्ज स्वीकारलेला आहे आणि पदभारही स्वीकारलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आजपासून मी कामाला सुरुवात करत आहे। थोडं परंपरागत जी पद्धत होती त्याला बगल देत फाटा देत या मागचे सेक्रेट काय? मी जिल्हा बँकेवर पहिल्यांदा निवडून आलो संचालक म्हणून आणि पहिल्यांदाच मला अध्यक्ष म्हणून सन्मान मिळालेला आहे। मागची परंपरागत पद्धत काय होती याबद्दल मला फार काही जाणीव नाही आहे। 20-22 वर्षापूर्वी माझे वडील या ठिकाणी अध्यक्षपदाने काम केलेलं आहे आणि माझ्या वडिलांनी हा प्रयत्न केला होता की बँकेची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे। ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेतमजुरांना बँकिंगची सेवा पुरवणारी ही शेतकऱ्यांची बँक आहे। त्यामुळं इतर बँकांच्या तुलनेमध्ये गोरगरीब माणसाशी या बँकेचा जवळचा संबंध आहे। त्यामुळं बँकेची स्थिती सुधारली पाहिजे हे एकमेव ध्येय समोर ठेवून मी आमचं संचालक मंडळ काम करेल आणि अशा प्रकारच्या सूचना आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांनी आम्हाला दिलेल्या आहेत। आता तुम्ही मुखेडचे 3 टर्म आमदार राहिलेले आहेत, तुमचं काय भूमिका राहील? मधल्या काळामध्ये म्हणजे यापूर्वीच्या संचालक मंडळांनी काही चुकीचे निर्णय घेतले, आता त्याला चुकीचं असं मला म्हणता येणार नाही कारण ते राजकीय ठरेल। त्यामुळे कुठले राजकीय भाष्य मला करता येणार नाही, परंतु काही निर्णय असे घेतले गेले ज्यामुळं बँकेची आर्थिक स्थिती खालावली आणि आर्थिक स्थिती खालावल्यामुळं जो तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रीयकृत बँकामध्ये लोनची प्रक्रिया फार लांबलचक असते किंवा त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये बँका त्रास देतात, सर्वसामान्यांना लोन भेटत नाही। त्यामुळं ही बँक अशी आहे की ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचा अप्रोच त्या ठिकाणी आहे। त्यामुळं बँकेची स्थिती चांगली झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना लोन भेटलं पाहिजे या बाबतीतून भविष्यकाळामध्ये आम्ही काम करू। कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बँक काम करत आहे। काही शाखा ग्रामीण भागामध्ये अशा आहेत ज्या ठिकाणी फक्त एकच कर्मचारी काम करत आहे। त्यामुळं मागच्या संचालक मंडळाने भरतीची प्रक्रिया सुरू केली होती, परंतु ती प्रक्रिया सदोष होती आणि त्यामुळं सरकारनं त्यामध्ये हस्तक्षेप करून ती प्रक्रिया थांबवून ठेवलेली आहे। आता आम्ही सरकारला विनंती करून अतिशय पारदर्शक अशी पद्धतीनं ही भरती प्रक्रिया आम्ही राबवू। 156 जागांच्या भरतीला त्यांनी मंजुरी दिलेली आहे। ही आम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर हे मॅनपॉवर आम्ही या ठिकाणी आम्ही त्यांना कामामध्ये घेऊ आणि मला असा विश्वास आहे की ही माणसं कामाला आल्यानंतर मॅनपॉवर वाढेल, जे काही आपले कन्झ्युमर्स आहेत आमचे त्यांच्यासोबत आमचं इंटरॅक्शन चांगलं होईल आणि त्यानंतर बँकेचं सॉफ्टवेअर आहे ते आउटडेटेड झालेलं आहे, त्यांच्या कम्प्युटर सिस्टीम्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता त्या ठिकाणी अपडेट कराव्या लागतील। राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत जर आपलं काम करायचं असेल, बँकिंगची सुविधा प्रभावीपणे आपल्याला द्यायची असेल तर आपली सिस्टीम ही अपडेट राहिली पाहिजे। हे आम्ही अपडेट करू आणि मला विश्वास आहे की या 2 गोष्टी केल्यानंतर आमची सेवा नक्कीच सुधारेल आणि त्यानंतर संचालक मंडळामध्ये ठराव करून आम्ही राज्य सरकारकडे आम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील 4 शिक्षकांची रिक्त पदं तातडीने भरण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकलेलं कुलूप अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आणि 4 शिक्षकांच्या नियुक्तीनंतर उघडण्यात आले। त्यामुळे शाळेचं कामकाज पूर्ववत सुरू झाले। इंग्रजी, गणित, विज्ञान यांसह 4 शिक्षकांची पदं रिक्त असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत होतं। ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीनं वारंवार निवेदनं देऊनही कार्यवाही न झाल्यानं ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता। शाळेला कुलूप ठोकल्यानंतर
शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी दिवेकर आणि केंद्र प्रमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली। ग्रामस्थ लेखी आदेशावर ठाम राहिल्यानंतर प्रशासनानं तातडीनं 4 शिक्षकांची नियुक्ती केली। नवनियुक्त शिक्षकांचं ग्रामस्थांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलंय। शाळेचा पुन्हा घंटानाद सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। ग्रामस्थांच्या एकजुटीचं कौतुक होतंय। ठिकाणी संपूर्ण गावकऱ्यांनी कुलूप लावले होते। या ठिकाणी 3-4 शिक्षकाचे पद रिक्त होते। आता थोड्या वेळापूर्वी प्रशासनाने या ठिकाणी 4 शिक्षक दिलेले आहेत। त्यामुळं या ठिकाणी गावकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। आता आम्ही थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी शाळेचा लॉक खोलला आहे। अकोला डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या 6 घरफोड्यांचा छडा पोलिसांनी लावलाय। या प्रकरणात 3 आरोपींना ताब्यात घेऊन 1,86,000चं सोनं, 33,900 रुपये रोख आणि 10,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 2,19,831 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। लक्ष्मीनगर येथील विनोद सरप यांच्या घरात चोरी झाली होती। या तक्रारीवरून तपास करताना ठाणेदार दीपक कोळी आणि सहपोलीस निरीक्षक दीपक तायडे यांच्या पथकानं गोपनीय माहितीवरून शेख सादिक हैदर, मोहम्मद रिजवान इरफान आणि एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय। चौकशीत त्यांनी इतर 5 घरफोड्यांची देखील कबुली दिली आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली।